अरे वा, शिवा काय आहे? दाखव ना आम्हाला. हा पण शिवा, तू ना खूप लकी आहेस यार. म्हणजे तुला किती भाऊ आहेत आणि सगळ्यांनी तुला राखी बांधली आहे. काय उपयोग, गिफ्ट एकच आहे ना. गिफ्ट एक असलं तरी ते खूप भारी आहे. एक मिनिट ना, दाखवते. अरे दाखव दाखव. अरे वा 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 वा. किती भारी आहे तुझे आणि डंबोचे फोटोज. एकदम बेस्ट गिफ्ट आहे ना हे. खरंच. हा फोटो आहे ना, तुम्ही एकदा आला होतात ना दोघं, आमच्या वस्तीत क्रिकेट मॅच होती. खरंच गो शिवा, किती मस्त गिफ्ट दिलंय. नाही नाही उर्मिला, याला फक्त गिफ्ट असं म्हणता येणार नाही. खरं म्हणजे हे याला आठवणी दिल्यात असं म्हणता येईल. आशू आणि शिवाच्या मैत्रीच्या आठवणी. बास झालं ना, किती कौतुक करणार आहात त्या फ्रेंडचं. कीर्ती, कौतुक फक्त फ्रेमचं नाहीये, कौतुक आशू आणि शिवाच्या मैत्रीचं आहे, ज्यामुळे ह्या सगळ्या आठवणी तयार झाल्या. वा वा वा. ए पण हा सांग ना, हा नाही आठवत आहे. आशू, काय गिफ्ट बघतोयस ना. बघतोय. आवडलं नाहीये ना. आता एवढं दिलंय त्यांनी, आवडलंय, चांगलंय की. ठीक आहे, गिफ्ट पुरतं ठीक आहे, पण तुला लक्षात आहे ना तू मला काय वचन दिलंयस ते. आठवतंय. मग पाळशील ना मला दिलेलं वचन. हो ताई, पाळतो. म्हणजे ही फ्रेम शिवा घरात असेपर्यंतच इथे असणार आहे. शिवासोबत ही फ्रेम सुद्धा या घरातून निघून जाईल. ओके. म्हणजे कशाला ना निगेटिव्ह आठवणी आपल्या घरात ठेवायच्या. हो, कळलं मला. आशू, कीर्ती, हा, तुम्ही दोघे तिकडे काय करताय? इकडे या, मला जरा महत्वाचं बोलायचं. या. आलो. बोला ना भाऊ. बोला. बस. आशू, मला असं वाटतंय की तू आता देसाई ऑटोमध्ये रुळलायस. हा, म्हणजे ऑफिसमध्ये पण तू छान काम करतोयस. थँक्यू. आता शिवाई परत आली आहे, मला असं वाटतंय की मी आणि सीता जरा 2 दिवस फिरून येतो. अरे वा. पण हे असं अचानक तुम्ही. अरे अचानक नाही रे, बरेच दिवसांपासून माझ्या मनात होतं. भाऊ तुम्ही खरंच जा, सीताईला पण तेवढं बरं वाटेल. आणि मी उर्मिला काकूला सगळी मदत करीन ना, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही जा. अरे काय काय झालं? काय झालं काय? तिथे पार वाट लागली आहे माझी आणि तुम्ही इथे पेपर वाचत बसलात. काय झालं? मुंग्यांनी चणे तर गिळले नाहीत ना, मुंग्यांनी मेरू पर्वत तर गिळला नाही ना, वड वादळाला अर्गी समुद्र तर जाळला नाही ना. हो अण्णा, बस करा तुमची नाटकं. लगेच काय संचारतो तुमच्या अंगात? मी तुम्हाला माझा आजोबा व्हायला सांगितलं होतं ना. आम्हा आम्ही तुझा आजोबा. अरे असा भूमिकेत शिरला मस्तपैकी आतमध्ये. तुम्ही आत शिरलात त्या भूमिकेच्या आणि ती दिव्या घराच्या बाहेर चालली होती. माहितीये का तुम्हाला किती चिडचिड करता तुम्ही तिच्यावर? काय म्हणणं, ती नटमोगरी घर सोडून गेली. खबरदार अण्णा, हे दिव्याला असं काय ते बोलणं अगोदर तुम्ही बंद करा. काल ती घर सोडून चालली होती, माझी वाट लागली तिला थांबवता पार लोटांगण घालावं लागलं, तेव्हा कुठे जाऊन थांबली होती. तुम्ही नका बोलत जाऊ असं तिला काही. एक मिनिट, दात दात काय काढताय?
तू लोटांगण घातलंस तिच्या उड्या पाया पडलास तिच्या. अरे वेडा आहे की काय. अरे जाऊ दे ग तिला, आली असती परत. तुला सांगितलं होतं ना बायकांची वागलं पाहिजे. तुमच्या आजकालच्या तरुण पोरांचं हेच चुकतं. अण्णा तुम्ही ना मला अक्कल नका शिकू. आणि परत आली असती काय, परत आली असती तुमची आली का परत? शारदा 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 शारदा. त्या विषयावर हात घालूस. बात तो सिर्फ एक रात की थी मगर इंतजार उम्र भर किया, इसने भी दगा दिया. हा अण्णा काय झालं? संपलं, संबंध संपला तुझा माझा. अहो प्लीज अण्णा असं म्हणू नका. तिथे त्या दिव्याला वाटतं की तुम्हीच माझे आजोबा आहात. नाही, जोडलेली नाळ तोडली गेली. अहो असं नको बोलू अण्णा. असं बोलू नका काय. हे बघा अण्णा, मला माफ करा, माझी चूक झाली. मी फक्त एवढं म्हणतोय की तुम्ही एवढी चिडचिड नका करू. तिच्यावर थोडं दमानं घ्या ना. अरे चिडू नका. नाटकाचा खेळ संपला, पडदा पडला, लोक घरी गेले, थिएटर रिकामा झाला. जा. अहो हे छोटू तू तरी सांग ना त्यांना. अरे तू नको तो विषय काढतोच कशाला. आता काय करू? त्याची सोय कर. जा, निघून जा. तू राह, मग मीच जातो. ओ अण्णा थांबा ना अण्णा. हो अण्णा हो थांबा. please, अण्णा, पाय सोड माझा, पाय सोड. अहो मी पाय धरलाच नाहीये. अरे मग धर ना मूर्खा. मला माफ करा, माझी चूक झाली. माझी चूक झाली. हो ऐका ना, माझी चूक झाली. एक मिनिट. हे घे. चुकीचं प्रायश्चित्त. थांबाल ना? थांबलो. हंगामा क्यों बर्फा, थोड़ी सी जो पिए, ढाका तो नहीं डाला, चोरी तो नहीं की है. हंगामा. छान. थांबाल ना? थांबेन रे सोन्या. माझ्या नातवाला पोरका नाही करणार मी. थांबेन. माझ्या मायेचं भाड्याचं का होईना, पण एक कायमचं छप्पर आहे नाही का. हा, तू एक काम कर. माझी ती साखरेसारखी गोड नाचून आहे ना, तिला चांगलं खायला घाल. तिला असं जाणून दे की तुझं महत्व या घरामध्ये वाढतंय. काही करून तिला थांबवून घे. मग मी बघतो त्यांना नंतर. जिजू, ऑल द बेस्ट. अशी जा. काय म्हणताय सुहासराव? हा काही नाही, ते इन्व्हेस्टमेंटचं जरा चाललंय. आलोच. नाही काका, अहो काही नाही, सहज ना. बाकी मग काय म्हणताय अजून? तुम्ही बोलायचं, आम्ही ऐकायचं. काय झालं? बस ना. काय उगाच आपलं असं काही नाही. अरे असं का वाटतं तुला? माझ्याकडे काही काम. हा, म्हणजे काही काम असेल तरच मी तुझ्याशी बोलतो का? काका उगाच गरीबाची चेष्टा करताय ना. गरीब? तुला माहितीये का, हा गरीब खूप हुशार आहे. आज बराच वेळ दिसतोय तुमच्याकडे. हा, नाही म्हणजे असा खूप वेळ नाहीये माझ्याकडे. म्हणून मी इकडे तिकडे रेंगाळत बसण्यापेक्षा ना डायरेक्ट मुद्द्यावरच येतो. हा, हे आपलं सिटी आउटस्कर्टला एक फार्म हाऊस आहे ना. आहे? हो आहे. रामभाऊंनी ते काम माझ्यावर सोपवलंय. काय आहे, सगळी कामं मी करणार तर कसं ना, एक माणूस कसं ते लक्ष नाही देता येत ना. म्हणून मग मी ठरवलं कुठल्या तरी एखाद्या जबाबदार व्यक्तीशी बोलावं. करेक्ट. तुला जमेल का हे काम? हा, नाही म्हणजे नसेल जमणार तर ठीक आहे, एवढं काय नाही काका. हो असं कधी झालंय का की एखादी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे आणि मी ती पूर्णपणे पेलली नाही? हा, असं कधी झालंच नाही ना. मी नेहमी कुठलीही जबाबदारी घेण्यासाठी तयारच असतो, एका पायावर. वा, म्हणजे तयार आहेस तू. उत्तम. चला मग काय करू आता आपण, संपदा, उर्मिला, मी आणि आम्ही तिकडे जाणारच आहे. म्हणजे आमचा प्लॅन ठरलाच होता.
तुम्ही दोघेही चला. हा म्हणजे काय, आपण तिथे जाऊ, 2-3 दिवस राहू, जी काही कामं आहेत ती सगळी मार्गी लावू आणि मगच परत येऊ. त्यानंतर सगळं तुला सांभाळता येईल ना, काय? हो. मग मी कीर्तीला सांगतो आणि रेडी होतो. हा नाही, संपदा ऑलरेडी बोलतेय तिच्याशी. संपदा, मला अजिबात फोर्स करू नकोस, मी कुठे येणार नाही. ताई प्लीज यार, ऐक ना यार माझं. गप्प बस म्हटलं ना. मी ना तुझ्याशी बोलणार नाही. नको बोलूस. अगं, काका ही काय बोलते? अरे ते फार्म हाऊस वर जायचंय कामासाठी, तेच बोलत असं. काम तुम्ही करा, मी नाही येणार आहे. ठीक आहे, आता नसेल येणार तर मग काय आता. काका मी बोलतो. काय बोलणार आहेस तू? मी कुठेच येणार नाही. अगं पण आता इकडे तरी ये. अरे पण एक काय? संपदा, आशु आणि शिवाला प्रायव्हसी मिळावी म्हणून तू जो काही प्लॅन केलास ना, कमाल. तू एवढी हुशार असेल असं वाटलं नव्हतं मला. बाबा, तुम्हा सगळ्यांना ना माझं टॅलेंट माहित नाही अजून. अभ्यासात पण दाखव ना थोडं. बिझी असते ना मी. ऐक ना, मला आत्ताच काकांनी सांगितलं तिथे सिटी आउटस्कर्ट्सला आपलं एक फार्म हाऊस आहे आणखीन एक. हो हो. अगं तर त्याची जबाबदारी ते मला देत आहेत. हो, विचार कर, आज जबाबदारी दिली आहे, उद्या आपण तिकडे काही करू शकतो आणि परवा ते आपण आपल्या नावावर सुद्धा करू शकतो. लांबचा विचार कर. हा, ओके ना? काका, हा. आम्ही रेडी आहोत. रेडी आहात ना? हो मग निघूया आपण. हो, आम्ही तयार आहे, निघू. चालेल ना? हो. चला मग. हा. झालं सगळं जेवण तयार झालं? हो सगळं तयार आहे. वा, तिला आवडेल ना? काळजी करू नकोस, खाईल तर बोटच आठत राहील. काय कावेरी ताई, तू बनवलंय जेवण म्हणजे प्रश्नच नाही. हा, पण फक्त तिला हे सगळं आवडायला पाहिजे. आता बघूयात दामू अण्णांनी सांगितलेली ट्रिक काम करते की नाही. दिल तुटणारा माणूस आहे, त्यात यातलं जास्त कळणार आहे त्याला. अरे वेलकम दिव्या, वेलकम. ये 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 ये. चला आता आपण सगळेजण बसून जेवण करूया. मी आता जेवण बनवणार नाहीये. हा, अगं काळजी करू नकोस, सगळा स्वयंपाक तयार आहे, तुला फक्त जेवायचंय. जेवण केलंय. येस मॅडम, आणि सगळं तुझ्या आवडीचं केलंय कावेरी ताईने. चला चला, तू थांब. हा. मी आलेच. बस. वहिनी गरम होत असेल ना? थांबा, मी फॅन नाही नाही, असू दे, इतकं पण गरम होत नाही. अगं, जरा इकडे आहे की. हा. दिव्या, ही स्पेशल कावेरी ताईच्या हातची चटणी आहे बरं का. कर टेस्ट कर. अरे टेस्ट काय करायचंय त्यात? इतक्या दिवसानंतर आयतं जेवण मिळतंय, मी तर जेवून घेणार आहे पटकन. जेव. हा, सावकाश बरं का, पोट बिघडेल. अगं हो, पण जरा हळू, मसाला आहे त्यात. आता मी डायरेक्ट जाऊन झोपणार आहे. वा, पण तुला आता घरात आल्यासारखं वाटलं ना? घरात मला स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. फक्त तुझे आजोबा जरा खडूस आहेत. ठीक आहे काय. ओ मॅडम, काय करताय? भांडी मी घासणार, तू फक्त उठ आणि हात धु. ओके, जा जा जा. थँक्यू ताई, छान जेवण झालं होतं. वाचलो. चला, ते एक चांगलं झालं की दिव्याला जेवण आवडलं. नाही, तसं बघायला गेलं तर ही दामू अण्णांची जी ट्रिक होती ना, ती मस्त काम करून गेली बरं का. आपण एक गोष्ट कळत नाही, हा माणूस जर एवढे चांगले सल्ले देऊ शकतो, असं ब्रेकअप झालं कसं? ब्रेकअप झाल्यानंतरच शांतपण आहे. तुला फार कळतं ना. जेव जेव, चल. काका ऐक ना, आज काय झालं माहिती ऑफिस मध्ये? काका, संपदा, काकू, अरे काकू, संपदा,
कुठे गेले सगळे मला हा. तू मी पण याच घरात राहते, असं काय बघतोयस माझ्याकडे? हे बघ, मी ना काका काकू संपदा सगळ्यांना हाका मारल्या, कोणालाही हाका ऐकू गेल्या नाही. तुलाच कशी गेली? हे बघ, तू मला जरी हाक नाही ना मारलीस तरी मला कळतं अरे, ते आपलं कनेक्शन आहे ना. बस डायलॉग बाजी बस. काका काकू अरे नाहीये कोणी घरी. नाहीये म्हणजे कुठे गेले सगळे? फिरायला गेले. फिर कुठे? अरे ते फार्म हाऊस का काहीतरी काम होतं ना, हो, होतं. म्हणजे सुहास भाऊजी आणि आपले काका जाणार होते बरोबर. हो, पण सगळे म्हणाले आम्हाला पण यायचे, मग सगळे गेले सोबत. मजा आहे राव. तू नाही गेली? तू एकटा पडला असता ना. नाही काही, मला मजा आली असती. मी मस्त निवांत टाइमपास केला असता, कोणाची रिस्ट्रिक्शन नाहीत, काही नाही, मस्त मी टाइम मिळाला असता मला. पण ठीक आहे, थांबलेस आता तू. तेच, मला तुझ्या बरोबर वेळ घालवायचा होता ना, म्हणून थांबले. ओके, बघ, डोंट गेट मी रॉंग, पण अशा काही चुकीच्या आयडियाज नको घेऊ. आपण एकत्र आहे, तू आणि मी, फक्त प्रायव्हसी मिळाली म्हणजे काहीतरी तुला ए फायदा. चंपक, काय काही बोलतो, असं काही नाहीये. चंपक कोणाला म्हणते का? बघ 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 करतो नुसतं. नीट भाषा वापर, हे असं नाही बोलायचं. असं काय वागतोस तू माझ्याशी रे? काय प्रॉब्लेम आहे तुझा? असं तू बिघडलेल्या हॉर्न सारखं काय आहेस? गप गप, मी थकलोय. हे असं थकून चालणार नाही. हा, एक्सक्यूज मी. म्हणजे ती फ्रेम आणलीये ना, ती लावायला मदत कर मला. फ्रेम? अरे आहे ती फ्रेम, मदत कर. तू काहीतरी रॅन्डम मला सांगू नको, मी आता काही नाही, तूच लाव. अरे असं काय करतो? मला खरंच मदत हवी आहे तुझी. शिवा, मी थकलोय, तू लाव, कळलं का? मला उगाच सांगू नकोस. आणि एक तर तू शिवा आहेस ना, एवढी मोठी शिवा, जिला सगळ्या गोष्टी येतात. हा, म्हणजे एक 4-5 गुंडांची तर तू अशी लढतेस, मग फ्रेम लावायला काय तुला? जा तू लाव. ए छकुल्या, आशुतोष नाव आहे माझं. नाही बोलणार. तू आधी मला सांग, तू असं का वागतो माझ्याशी? मी असाच आहे, मी असंच वागतोय, मी काही बदल नाही केलाय माझ्या वागण्यात. तू काहीही बोलू नको. त्या दिवशी मंगळागौरला किती चांगला वागला माझ्याशी, माझी बाजू घेऊन बोललास. तू कंपॅरिझन करू नको. मला वागायचं तसं मी वागणार. ओके, तुला वागायचं तसं तू वाग. आता मला आज जायचंय, तुला त्या फ्रेम लावायच्या तर लाव, नाही तर सोडून दे. अरे हे बरं आहे, तू सगळ्या गोष्टी सोडून देणार आणि मी सगळ्या गोष्टी धरून ठेवायच्या. ठेव मग. अरे मी काहीच बोलत नाहीये. मला आत्ता प्लीज आज जाऊ दे, मला आवरायचंय. आशू, काय यार आशू, आपल्याला प्रायव्हसी मिळावी म्हणून संपदाने प्लॅन केला आणि तू भांडणाच्याच मूडमध्ये आहेस. तर मलाच काहीतरी करावं लागेल. चंदन, 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 काय उठ ना, वाट लागलीये माझी. कशामुळे? पोट दुखतंय माझं, जावं लागेल. आत्ता तरी तुला सांगत होतो की असं वच खाऊ नको, ऐकत नाही तू. आता तू मला ऐकवत बसणार आहेस का? नंतर सांगते, सगळं इमर्जन्सी आहे. चल चल ये, सावकाश. शिवा, इतका जातात. शिवा ऐक तू. शिवा, काय झालं? कुठे हरवलास? कुठे कुठे? ते लाईट गेलेत ना म्हणून. हे काय? हे जेवण. हा, पण लाईट गेलेत ना. मग काय झालं? लाईट गेलाय तर जेवणार नाही का? नाही, आय मीन की हे जरा हे कॅन्डल लाईट डिनर सारखं दिसत नाही का? ओ अच्छा, तुला
कॅन्डल लाईट डिनर वाटतोय का? हा नाही नाही, आपल्याला असं काही करायचं नाही. मी विझवून टाकते सगळ्या मेणबत्त्या, कशाला काही गरज नाहीये ना. ए, नको थांब, राहू दे. नाही म्हणजे एवढी मेणबत्ती लावली तर विजवायची कशाला ना. राहू दे, जरा प्रकाश पडतोय तर अंधाराची भीती वाटते तसे. हा हा, का? अंधाराची भीती वाटते मला तसंही, म्हणून राहू दे. हो, काय वाटू शकते एखाद्याला अंधाराची भीती, काय त्यात हे. अरे आशू, तुझी साथ का